विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करतंय हा प्रश्न आज दिल्लीच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे। कारण एकीकडे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, सीजेपी संसदेला घेरण्याचा प्रयत्न करत होती, तर दुसरीकडे राहुल गांधी वेगळाच मार्ग निवडताना दिसले। ते जंतर मंतरवर गेले नाहीत, त्यांनी सीजेपीच्या व्यासपीठावर हजेरी लावली नाही, उलट त्यांनी स्वतंत्र आंदोलन उभं केलं आणि थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला। त्यामुळे आता प्रश्न विचारला जातोय की राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यासाठी लढत आहेत की सीजेपीचं आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी सीजेपीने संसदेवर मोर्चा काढला। अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या या आंदोलनाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता। मात्र आंदोलन जोर पकडत असतानाच एक व्हिडिओ व्हायरल झाला। पार्टीचा प्रवक्ता विजेता दहिया आंदोलनात सहभागी न होता बर्गर खात असल्याचा तो व्हिडिओ होता। त्यानंतर पक्षाने त्याच्यावर असंवेदनशीलतेचा ठपका ठेवत त्याला पदावरून हटवलं। पण खरी चर्चा त्यानंतर सुरू झाली। विजेता दहियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आणि थेट अभिजित दिपकेवर गंभीर आरोप केले। दहिया म्हणाला की माझ्याच लोकांनी मला बळीचा बकरा बनवलं। त्याने सांगितलं की जंतर मंतरवरून परतत असताना त्याच्यासोबत धक्काबुक्की झाली, त्याच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आलं आणि अनेकांनी त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली। त्याच काळात अभिजित दिपकेने त्याला फोन केला, मात्र पाठिंबा देण्याऐवजी आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला, असा दावा दहियाने केला। दहियाच्या म्हणण्यानुसार आशुतोष आणि अभिजित दोघांनीही त्याला आंदोलनात येऊ नकोस असं सांगितलं। तुझा बर्गरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे तू न आलेलंच बरं असं त्याला सांगण्यात आलं। दहिया म्हणाला की मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, गेली 2 दिवस मी दिवस रात्र तुमच्या सोबत काम करत होतो, माझ्यावर विश्वास ठेवा असं मी सांगितलं, पण अभिजितने माझ्यावर विश्वास ठेवला नाही। यावेळी दहियाने एक जुना संदर्भही दिला। तो म्हणाला की अभिजित दिपके कचोरी खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तेव्हा मी त्याचा बचाव केला होता। त्याच्यावर टीका होत असताना मी त्याच्या बाजूने उभा राहिलो होतो, पण माझ्यावर वेळ आली तेव्हा कुणीही माझ्यासाठी उभं राहिलं नाही, उलट माझ्याच लोकांनी मलाच बळीचा बकरा बनवलं। या आरोपांमुळे आता चर्चेचा विषय फक्त बर्गर व्हिडिओ राहिलेला नाहीये। प्रश्न निर्माण झाला आहे की सीजेपी मध्ये अंतर्गत मतभेद सुरू आहेत का, पक्षात फूट पडत आहे का? आणि या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच राहुल गांधींची एंट्री होते। राहुल गांधींनी जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्याऐवजी स्वतंत्र आंदोलन उभं केलं। ते थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगळाच प्रश्न विचारला जातोय। जर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा होता तर राहुल गांधी जंतर मंतरवर का गेले नाहीत, सीजेपीच्या मंचावर का दिसले नाहीत, स्वतंत्र आंदोलनाची गरज का पडली? कारण राजकारणात आंदोलन जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं त्यांचं नेतृत्व। आणि म्हणूनच काही जणांचा आरोप आहे की राहुल गांधी या आंदोलनाचं राजकीय केंद्र स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत। तर काँग्रेस समर्थकांचं म्हणणं आहे की विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरत आहेत। पण एक गोष्ट नक्की आहे, आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनापेक्षा आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार याची जास्त चर्चा होत आहे। एका बाजूला विजेता दहियाचे आरोप सीजेपी साठी डोकेदुखी ठरत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या स्वतंत्र आंदोलनामुळे राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत। म्हणून आता सर्वांच्या नजरा 2 गोष्टींकडे लागल्या आहेत। अभिजित दिपके विजेता दहियाच्या आरोपांना काय उत्तर देतात आणि राहुल गांधींची ही चाल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बळ देणारी ठरते का, की सीजेपीच्या आंदोलनाचं राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जातंय? कारण दिल्लीच्या राजकारणात अनेकदा मुद्दा तोच राहतो, पण चेहरा बदलतो आणि कधी कधी आंदोलनापेक्षा त्याचं नेतृत्वच मोठी बातमी बनतं। तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।